नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे उत्तर वर्णासह लिहा. 1. 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोण तयार होतो? उत्तर पर्याय क्रमांक सी 8 कोण तयार होतात? 2. बिंदू ए चा निर्देशक -2 व बी चा निर्देशक 5 असेल तर डिस्टन्स ए बी बरोबर किती? उत्तर पर्याय क्रमांक सी 7. प्रश्न क्रमांक 1b, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. बिंदू एम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे आणि ए बी बरोबर 8 तर ए एम बरोबर किती? ए एम बरोबर 4 असणार आहे. 1/2 गुणिले ए बी सूत्र लिहायचं आहे. ए बीची किंमत 8, 2ने भागाकार केला, उत्तर आले 4. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्न सोडवा. आकृतीची नावे PQRS आणि XYZW असे क्रमाने लक्षात घ्या. संगत कोनांची एक जोडी, कोन P, कोन W किंवा कोन Q, कोन X किंवा कोन S किंवा Z, R किंवा Y. विक्रम कोनांची जोडी SX किंवा RW. संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक 5 आहे. बिंदू ए पासून 12 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा. अपेक्षित बिंदूंचे निर्देशक 17 किंवा -7 असतील. उजवीकडील बिंदूचा निर्देशक 5 + 12 17 आणि डावीकडील बिंदूचा निर्देशक 5 - 12. संख्या रेषा तुम्ही काढून मोजून ते पाहू शकता. संख्या रेषा काढायची. यानंतर प्रश्न क्रमांक 2a, खालील कृती सोडवा. कोणत्याही 2 गुणांसाठी. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. किरण RP च्या विरुद्ध किरणाचे नाव. किरण RS किंवा किरण RT. S हा आरंभबिंदू असलेल्या कोणत्याही 2 किरणांची नावे लिहा. किरण SR, किरण ST किंवा किरण SP, SQ. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात हे सिद्ध करण्यासाठी खालील सिद्धता पूर्ण करा. कोन D + कोन C बरोबर 180. इथं आकृतीचं नाव D रेषेच्या इकडे समजा आणि C इकडे आहे, तिकडे एका बाजूला नावे गेलेली आहेत. आंतरकोन C + B आहे 180. कोन D + C बरोबर कोन C + B विधान 1 आणि 2 वरून, म्हणजे दोन्हींची बेरीज 180 आहे. कोन D बरोबर कोन B. पुढचा प्रश्न, खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून पक्ष व साध्य लिहा. प्रमेय आहे. कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आकृती काढलेली आहे, पक्ष लिहिलेला आहे, साध्य लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण आता सिद्धता लिहूया. फक्त पक्ष आणि साध्य लिहिल्यामुळे सिद्धता लिहिणे अपेक्षित नाही इथे, 2 गुणांसाठी प्रश्न असल्यामुळे. प्रश्न क्रमांक 2b, खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही 1. आकृतीमध्ये रेषा RP समांतर रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. DHP 85 आहे तर खालील कोनांची मापे. RHD आणि MGK दोन्ही कोनांची मापे काढून दाखवलेली आहेत, 95 आणि 85. यानंतर पुढचा प्रश्न, ABC हे एक रेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स AC 17, डिस्टन्स BC 7 तर AB बरोबर किती? जर बिंदू B हा ACच्या दरम्यान असेल, म्हणजेच ABC एका सरळ रेषेत. सूत्र पहा. डिस्टन्स AC बरोबर डिस्टन्स AB प्लस अधिक डिस्टन्स BC. दिलेल्या किमती लिहिल्या म्हणजेच डिस्टन्स AB बरोबर 10 येणार. तसेच CAB असल्यास डिस्टन्स AB बरोबर 24 येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3a, खालील कृती पूर्ण करा. कोणतीही 1 3 गुणांसाठी. खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. बिंदू B पासून समदूर असणारे बिंदू कोणते? बिंदू C व बिंदू A किंवा बिंदू D व बिंदू P. बिंदू Q पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. बिंदू L व बिंदू U किंवा बिंदू P व बिंदू R. डिस्टन्स PC बरोबर 6 येणार आहे. आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M व रेषा P छेदिका आहे. एका कोनाच्या दिलेल्या मापावरून कोन A व B च्या किमती काढण्यासाठी खालील कृती करायची आहे. इथे आकृतीची नावे चुकलेली आहेत.
पी ही छेदिका आहे, उभी रेषा जी आहे ती. डी इकडे कोपऱ्यात आहे आणि ए इकडे बाजूला आहे. डीचं माप 45 आहे, लक्षात घ्या. इथे बाजूला कृती करून दाखवलेली आहे. डी बरोबर 45. कोन डी प्लस कोन बी बरोबर 180 रेषेजोडीतील कोन आहेत. त्याप्रमाणे आपण बीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 135 येणार आहे. बी 135 म्हणून ए सुद्धा 135. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उदाहरण पहा. यानंतर प्रश्न क्रमांक 3 बी.